लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला झालेला आहे। अज्ञात तरुणांकडून हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या वाहनावरती हल्ला झालाय। हल्ला करणारे तिघे अहिल्यानगर पोलिसांच्या ताब्यात असल्याचीही माहिती मिळते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती अज्ञात तरुणांनी हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये आपण बघतो की त्यांच्या गाडीचे पाठीमागच्या साईडची काच जी आहे ती फुटलेली आहे, नंबर प्लेट देखील पडलेली आहे आणि एकूणच आता अहिल्यानगर जवळ हा हल्ला झालेला आहे। स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। काय सांगा, पुढे हल्ला झाला नेमका? आम्ही दौंड मार्गे आम्ही नगर बायपासनी पाथर्डीकडे वळणार होतो। तिथं सारंगी नावाचं हॉटेल आहे। तिथं 2 डिपार्टमेंटच्या गाड्या आमच्या बरोबर आम्हाला म्हणजे कॅनवाईच्या गाड्या होत्या। जवळजवळ 10-12 पोलीस डिपार्टमेंट आमच्या बरोबर होतं। तरीही वर्दीला न घाबरता 6-7 लोकांच्या म्हणजे 8-10 लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे, त्या लोकांनी 2-3 फुटाचे बांबू घेऊन गाडीवरती हल्ला केलेला आहे। पण तरी सुद्धा तुम्ही पुढच्या सभेला निघालेला? निश्चित आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे आम्ही सभेला जात आहोत। आम्ही जीव जाईपर्यंत आम्ही लढणार आहोत। मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका। हा माझा पर्सनल विषय नाहीये, मी कुठला गुन्हेगार नाही, मी कधी कुठल्या वैयक्तिक माणसावरती कधीच कायदा हातात घेतला नाही। आम्ही फक्त ओबीसीची बाजू मांडतोय। आमच्यावर हल्ले होत आहेत, तुम्ही ओबीसीची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही। आमच्यावर हल्ले होत आहेत त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही। या गोष्टीचं उत्तर ओबीसीने आता महाराष्ट्रामध्ये राहायचं का नाही राहायचं याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्राच्या गृह विभागानं माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी द्यावं। वारंवार असे हल्ले होत आहे काय? आता 9वा हल्ला आहे आजचा। आजपर्यंत 9 वेळा हल्ला झालेला आहे। आम्ही उपोषण केल्यापासून आजचा हा 9वा हल्ला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, आम्ही जगायचं का नाही तेवढंच आम्हाला सांगा। आम्ही या महाराष्ट्रात जगायचं की नाही, का आता आम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही, तेवढंच आम्हाला मुख्यमंत्री महोदय यांनी सांगावं। लढा असा सुरू राहणार? लढा सुरू राहणार, जीव जाईपर्यंत लढा सुरू राहणार। आम्ही आमचं पर्सनल, आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नाही आहोत। आम्ही या महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींच्या प्रश्नावर भांडतो आहोत। तुम्ही जे काय करायचं, जे काय वाटोळ करायचं ते केलंय। ओबीसीनी बाहेर यायचं नाही, ओबीसीनी बोलायचं नाही, अशी जर कोणाची भूमिका असेल तर मग मुख्यमंत्री महोदय, लोकशाही आहे, लोकशाही मधला फैसला अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय। महाराष्ट्र बोलत नाही याचा अर्थ त्याला काही कळत नाही, या भानगडीत तुम्ही पडू नका। निश्चितच हा लढा। तर महत्त्वाची बातमी, लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या तिघांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। दौंड महामार्गावरती लक्ष्मण हाके नाश्त्यासाठी थांबले असता त्यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला होता। अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे।